पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला छान अशी पावटाची एक रेसिपी दाखवणार आहे, कालवणाची शेंगदाण्याचं वाटप लावून। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्तपैकी पावटाची एक छान अशी एक रेसिपी दाखवणार आहे, कालवणची। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। हे बघा, मी तर पावटा छान घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मस्तपैकी अशी ही म्हणजे सोलून घेऊन त्याच्यात तशी धागा असतो, तो धागा काढून घेतलेला आहे, जेणेकरून त्याला असतो त्या बिया बाजूला। त्याला कोण पापडी पण बोलतात, पण आम्ही पावटा बोलतो म्हणून। तर हे मी पाव किलो घेतलेला आहे, मस्त स्वच्छ धुवून चाळणी चाळून घेतलेला आहे। त्याच्या कडसर फोडणीसाठी आपण घेतलेलं आहे, ते बघा मी फोडणीसाठी कांदा, 4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, इथे आपल्याला वाटप करून घ्यायचे, जेणेकरून अद्रक आणि लसूण घेतलेले, एक टमाटा घेतलेला आहे। मी एक अशा वाटीमध्ये शेंगदाणे घेतलेले, एका साईडला कोथिंबीर धुवून पाण्यामध्ये वाटीमध्ये ठेवलेली आहे आणि एका साईडला लाल तिखट, मिरची पावडर, हळद आणि मीठ। साधी सोपी रेसिपी आहे। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता हे शेंगदाणे मस्तपैकी आपल्याला कढईमध्ये टाकून भाजून घ्यायचे। मी आता कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये शेंगदाणे टाकून घेतले। छान शेंगदाणे आपल्याला असे बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे। हे बघा, छान मस्त आपले शेंगदाणे भाजून झालेत। आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे, जेणेकरून मस्तपैकी आता आपल्याला शेंगदाणे थंडगार करून आता शेंगदाणे आपल्याला थंड करून ठेवायचे आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं, एक माप तेल टाकून घेतलेले। आता याच्यामध्ये आपल्याला जिरा टाकून घ्यायचा आहे, जिरा, कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची, कांदा टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला टमाटा पण टाकून घ्यायचा, जेणेकरून मस्त आपल्याला नरम करून घ्यायचे। हळद, मीठ आणि लाल तिखट मिरची। त्याच्यामध्ये आपल्याला कांदा भाजून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला फक्त नरम करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये आपल्याला पापडी टाकून घ्यायची। आता एका साईडला मस्त आपल्याला कोथिंबीर आणि अद्रक लसणाची पेस्ट बनवायची आणि शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे, जो वाटप करून घ्यायचं। बघा, मस्त की आपला कांदा टमाटा छान झालेला आहे। आता मी अद्रक लसणाची आणि कोथिंबीरची पेस्ट बनवलेली आहे, ती आता टाकून घेतली याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत ना, तर ह्याच्यामध्ये आता पापडी टाकून घ्यायची आपल्याला मस्तपैकी। तर पापडी मस्त आपल्याला एकजीव करून घ्यायची असेल। फास्ट गॅस करून मस्त अशी सुकी भाजी पण आपली छान होतीये, जेणेकरून मस्तपैकी आपल्याला थोडीशी ग्रेव्ही करून घ्यायची, याचं कालवण करून घ्यायचंय। मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवते। पापडीचं आपल्याला कालवण करून घ्यायचंय, शेंगदाण्याचा कूट लावून। आता एक आपल्याला बारीक गॅसवरती ठेवून घ्यायचं, जेणेकरून आता आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे। छान आता मस्त सुक्क झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे बारीक करून। आता याच्यामध्ये लागेल तेवढं पाणी टाकून घेऊ आपण। हे बघा, मी आता पाणी टाकून घेतलंय मस्तपैकी। आता ह्याच्यामध्ये छान आता आपल्या ह्याच्यामध्ये पापडी छान शिजून घ्यायची, जेणेकरून मस्तपैकी आता आपल्याला याच्या कालवणामध्ये छान असं शिजून झाल्यानंतर चव ह्याच्यामध्ये उतरते। आता याच्यामध्ये आता चांगली कड येऊन द्यायची। आता पाणी टाकून घेतलेलं याला, छान मस्तपैकी आता उकळते। याच्यामध्ये आपल्याला बारीक गॅसवरती ठेवायचं, छान अशी उकळी येऊन दिली की नंतर आपला मस्त सुगंध येतोय। ही पापडी ह्याच्यामध्ये शिजून घ्यायची आहे। आता याला 5 मिनिटं फास्ट गॅसवर ठेवून झाल्याच्या नंतर आपल्याला स्लो गॅसवरती ठेवायचं। हे बघा, आता मस्तपैकी आपलं कालवण छान झालेलं आहे पापडीचं।
आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा। मस्तपैकी छान आपलं वालपापडीचं मस्तपैकी शेंगदाणे लावून छान कालवण झालेली रेसिपी, माझी साधी सोपी रेसिपी आहे। तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते। थँक्यू।